अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात आज द्विदिवसीय स्टार्टअप एक्स्पो 2026 चे उद्घाटन उत्साहात पार पडले। यावेळी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना संशोधनावर आधारित स्टार्टअप उभारण्याचे आवाहन करत विद्यापीठाकडून सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सीड फंड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली। बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बायोटेक्नॉलॉजी आणि स्पेस टेक्नॉलॉजी सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडवावे असे त्यांनी सांगितले। देशातील एकूण स्टार्टअपपैकी 48% स्टार्टअपमध्ये महिलांचा सहभाग असून भारताने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 48व्या क्रमांकावर झेप घेतल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले। यावेळी स्टार्टअप मेंटर दीपक मेनारिया यांनी वय किंवा गुणांपेक्षा कल्पनाच यशस्वी स्टार्टअपची गुरुकिल्ली असल्याचे सांगत शेती, आरोग्य, पर्यावरण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले। तर डॉक्टर मनोज ब्राह्मे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील स्टार्टअप भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असे मत व्यक्त केले। व्यासपीठावर स्टार्टअप मेंटर, इन्व्हेस्टर आणि थॉट लीडर तसेच लेमन आयडिया इकोसिस्टीमचे फाउंडर अँड चीफ आयडिया फार्मर दीपक मेनारिया, सेंट व्हिसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूरच्या सीएसई विभागाचे प्रमुख डॉक्टर मनोज ब्राह्मे, प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, नवोपक्रम, नवसंशोधन व सहचार्य मंडळाचे संचालक डॉक्टर अजय लाड, रिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉक्टर स्वाती शेरेकर, उपकुल सचिव डॉक्टर सुलभा पाटील उपस्थित होते। संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रास्ताविक ननसा संचालक डॉक्टर अजय लाड यांनी पाहुण्यांच्या परिचय इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉक्टर स्वाती शेरेकर यांनी करून दिला। संचालन व आभार डॉक्टर सुलभा पाटील यांनी केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। स्टार्टअपची संख्या भारतामध्ये 500 होती, जी आज जवळपास 2 लाखापर्यंत रजिस्टर्ड स्टार्टअपची पोहोचलेली आहे। आणि त्यात या साधारणतः 2 लाख पैकी 50% स्टार्टअप जे आहे हे टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये बिलॉंग करतात। म्हणजे अमरावती असो, नागपूर असो, असे जे भाग आहेत यात भारतातले आज 50% स्टार्टअप्स आज कार्यरत आहेत। आणि त्यातही दुसरा महत्त्वाचा भाग असा या स्टार्टअप पैकी भारतीय पातळीवर 48% स्टार्टअप्स असे आहेत ज्यात कमीत कमी एक महिला जोडलेली आहे। म्हणजे पर्यायाने महिला सक्षमीकरणाचेही स्टार्टअप हे फार प्रभावी माध्यम सिद्ध झालेलं आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेता स्वतःचं एंटरप्राइज, स्वतःचं स्टार्टअप हा विचार करणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि भारतीय तरुण आणि तरुणी हे इनोव्हेशनमध्ये, संशोधनामध्ये कुठेही मागे नाही। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे त्यात 2015 साली भारत 81 क्रमांकावर होता आणि आज ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 38 वर आलेला आहे। या 10 वर्षामध्ये आपण 81 वरनं 38 आलेलो आहोत। हे काय दाखवतं तर हे आपल्या भारतीय तरुणांचं, तरुणींचं जे इनोव्हेशन आहे किंवा क्रिएटिव्हिटी आहे ही कुठेही कमी नाही आणि दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे, हे याचं निदर्शक आहे असं मी समजतो। Rather than your technical knowledge, the quality which you should have is empathy with the user, end user. If you are not empathiful with the end users, you cannot give the solution to them. Adaptability to change. If you see the previous records of the Kodak company, the Nokia, HMT watches, these are the big giants, but they were not ready to adapt to the changes. So when Samsung has come, the Nokia is nowhere, which was world leader, and some of us in our age have started with using the Nokia phones. So most important thing is that we can't say that I will only work in my domain. Suppose nowadays in the era of AI and cyber security, every student should learn basics of AI and cyber security. You can't say that my startup is in the agriculture domain or fintech domain, I will not start it. You have to adapt to the changes because these are the technologies which are going to lead the world in the future. आप अच्छे नंबर ला पाते हैं तो शायद आपको डिग्री में अच्छे मार्क्स मिल जाएंगे, आपको शायद कुछ अच्छे सर्टिफिकेट मिल जाएंगे, अच्छी बात है। पर अगर आप नंबर नहीं भी ला पाते हैं तो भी एंटरप्रेन्योरशिप की दुनिया में आपको सेम एंगल से देखा जाएगा। आपको भेदभाव नहीं है क्योंकि यहाँ नंबरों
के आधार पे आपका आकलन नहीं किया जाता है। तो ये बहुत बहुत अच्छी बात थी, जो मुझे लगती है कि मैं आज तक एंटरप्रेन्योरशिप की दुनिया से जुड़ा हूँ, क्योंकि मुझे लगता है कि वो 2-3 घंटे की परफॉर्मेंस में मैं परफॉर्म कर पाऊँ या ना कर पाऊँ, उसके मापदंड पे मेरे जीवन के बड़े बड़े डिसीजंस होना, मुझे कहीं ना कहीं लगता है कि ये थोड़ा सा गलत होता है हमारे युवाओं के साथ, हमारे बच्चों के साथ। तो स्टार्टअप की दुनिया एक ऐसी है जहाँ पे नंबर से आप फर्क नहीं पड़ता। नंबर है तो भी अच्छी बात है, नहीं है तो भी अच्छी बात है। सो कहीं भी आप अगर आपका कोई अगर आकलन नंबरों से कर रहा है तो वो भूल कर रहा है। आप उनको बिल्कुल बताइए कि मैथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, सोशियोलॉजी, इंग्लिश, हिंदी में नंबर लाने से स्टार्टअप में मैं कितना कर पाऊंगा, इसका कोई डायरेक्ट रिलेशनशिप नहीं है। दूसरी बात जो मुझे बड़ी अच्छी लगती है कि एज भी कोई मैटर नहीं है। जैसे मैंने भी आपको 6 साल का उदाहरण दिया, लास्ट वीक में एक 78 ईयर ओल्ड पर्सन से मिला हूँ जो स्टार्टअप करना चाहते हैं। तो मुझे लगता है कि एज भी कोई मैटर नहीं करता है, इरिस्पेक्टिव ऑफ एट व्हाट एज यू आर। अगर 6 साल का बच्चा भी स्टार्टअप चला सकता है और एक 78 साल के व्यक्ति भी स्टार्टअप में आने का अपना एस्पिरेशन रख सकते हैं।